अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज आपण एकमुखी दत्तांबद्दल जाणून घेणार आहोत। दत्त पुराणांमध्ये महर्षी व्यास आणि त्यांच्या शिष्यांमध्ये चाललेला संवाद आपण पुढे पाहू। शिष्य म्हणाले, तुम्ही जे तीनमुखी दत्त स्वरूपाचे वर्णन केले त्यामुळे आमच्या मनचक्षुंसमोर त्रिमुखी दत्त अगदी चांगल्या प्रकारे उभा राहिला आहे। पण काय हो गुरुनाथ, प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले दत्ताचे एकमुखी स्वरूप आहे असे आम्ही ऐकले आहे, त्याविषयी सांगायची कृपा करावी। तेव्हा महर्षी व्यास सांगू लागले, एकच मुख म्हणजे एकच डोके, शीर किंवा तोंड असणाऱ्या दत्ताला एकमुखी दत्त म्हणतात। सध्याच्या काळात दत्त म्हणजे तीनमुखी, तीन तोंडे किंवा शिरे असलेला, अर्थातच त्रिमुखी असेच समीकरण वा समजूत बहुधा सर्वांची असते। तरी देखील आजही काही जण दत्त हा एकमुखीच आहे असे मानून त्या तशा एकमुखी स्वरूपाचीच पूजा, साधना, आराधना, ध्यान वगैरे करतात। एक अद्भुत समजूत लोकांमध्ये रूढ आहे की एकमुखी दत्ताचे चित्र किंवा फोटो व्यवसायाच्या जागी लावला तर व्यवसाय उत्तम चालतो। एकमुखी दत्ताचे स्वरूप हे बहुधा असे असते, एकच मुख असून डोक्यावर जटा किंवा मुकुट असतो, कपाळी उभे दुहेरी गंध असून कानात रुद्राक्षांची कुंडले व गळ्यातही रुद्राक्षांच्या माळा रोळत असतात। तसेच हातांवर दंड व मनगटांवर रुद्राक्ष माळा बांधलेल्या असतात। चेहरा अत्यंत शांत, प्रसन्न व तेजस्वी असून भक्तांकडे करुणेने पाहणारा असतो। गळ्यात, हातात क्वचित फुलांचे हार, माळा किंवा सोन्याचे अलंकार असतात। कमरेला पितांबर, काशाय वस्त्र, लुंगी असते। क्वचितच वाघाचे कातडे नेसलेले असते किंवा भगवी कफनी अंगावर घातलेली असते। दत्तास 2 हात असतात किंवा 4 हात अथवा 7 हातही असतात। या हातांमध्ये आयुधे वा वस्तू असतात। शंख, चक्र, डमरू, त्रिशूळ, कमळ, जपमाळ, कमंडलू, गदा आणि एका हाताने भक्तांना दत्त आशीर्वाद देत असतो। शिवाय त्यांच्या मागे आणि शेजारी गाय असते आणि आजूबाजूस 4 कुत्रे असतात। दत्ताच्या ध्यानाच्या वेळी तरी एकमुखीच मूर्ती असावी असे काही उपनिषदांमध्ये सांगितले आहे।